हॅलो स्टुडंट्स. ओके, कसे आहात तुम्ही सगळे? एकदम छान असणार. लास्ट लेक्चर मध्ये आपण 1.2 कम्प्लीट केलाय. ओके, 1.2 कम्प्लीट झालाय. विथ आपण सगळे ऍक्टिव्हिटीज घेतले पेज नंबर 16 पर्यंत. ओके, आता आज आपण स्टार्ट करतोय 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाइट. ही पोएम आहे. पेज नंबर 17 मध्ये आपण बघूया. पेज नंबर 18 कडे जाऊया. पेज नंबर 17 बास्केट फुल ऑफ मूनलाइट. बास्केट फुल ऑफ मूनलाइट म्हणजे काय? बास्केट भरून मूनलाइट. आता मूनलाइट म्हणजे तुम्हाला माहिती चंद्राचा प्रकाश, पण असं का म्हटलं असेल की बास्केट भरून चंद्राचा प्रकाश हवाय? तर ते पोएम मध्ये कळेल. तरी पण मी तुम्हाला थोडस आयडिया देतो की या पोएम मधला जो मुलगा आहे त्याचं गाव हे खूप अंधारामध्ये असतं, म्हणजे गावामध्ये लाईट नाहीये आणि त्याचे वडील रात्री लेट घरी येतात, परत सकाळी लवकर जातात. तर त्यांना घरी यायला लेट का होतो? तर अंधारामुळे. येताना वाटेवरती अंधार असतो, त्यामुळे त्यांना खूप प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. म्हणून या मुलाची अशी इच्छा आहे की त्याला मूनलाइट मिळायला पाहिजे, तो पण बास्केट भरून मिळायला पाहिजे. आणि त्यासाठी तो म्हणतोय की मी अशी मूनलाइटची ट्रीज लावेल आजूबाजूला, की ज्या ट्रीज वरती मून छोटे छोटे मून येतील आणि मला बास्केट भरून मूनलाइट घेता येईल. आणि तो मूनलाइट मला वडिलांच्या येण्या जाण्याच्या वाटेवरती देता येईल, जेणेकरून वडील घरी लवकर येतील. आणि वडील घरी लवकर आल्यामुळे मला त्यांच्याकडनं गोष्ट ऐकता येईल, त्यांना त्यांच्याशी बोलता येईल. म्हणजे ही एका मुलाची इनोसंट विश आहे, ज्याला आपण निष्पाप अपेक्षा म्हणतो. ती एक निष्पाप अपेक्षा आहे की हा मुलगा त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी किंवा त्यांच्याशी बोलण्यासाठी खूप आतुर असतो, पण वडील रात्री खूप लेट येतात. का? तर अंधार असल्यामुळे, डार्कनेसमुळे. तर ही सगळी अशी ही पोएम आहे. तर पेज नंबर 17 वर वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी आहे बघा. तर वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी मध्ये फर्स्ट आहे चिटचॅट. चिटचॅट मध्ये काय दिलंय? डिड यू लाईक टू हिअर बेड टाइम स्टोरीज वेन यू वर अ चाइल्ड? जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा तुम्हाला बेड टाइम स्टोरीज ऐकायला आवडत होती का? येस. याचं उत्तर तुम्ही कसं देणार? येस, आय लाईक टू हिअर. लाईकला ईडी लावायचा आहे. लाईक हा पास्ट टेन्स मध्ये येणार. येस, आय लाईक to hear bedtime story when I were a child. Okay. Second, who usually told you the bedtime stories? तुम्हाला usually bedtime stories कोण सांगायचं? Grandmother or grandfather. तुम्ही असं म्हणू शकता. My grandmother usually told me the bedtime stories, or my grandfather usually told me the bedtime stories. Okay. So why did the third question? Why did you like them? मग त्यांना त्या गोष्टी तुम्हाला का आवडायच्या? बिकॉज द स्टोरीज वर इंटरेस्टिंग, द स्टोरीज वर ऍडव्हेंचरस वगैरे वगैरे. ओके. सो अशा प्रकारे तुम्हाला जनरल नॉलेज मध्ये क्वेश्चन्स आहेत. ऍक्टिव्हिटी सेकंड मध्ये मदर आणि फादर किंवा फादर आणि मदर दोघांचे तुम्हाला पिक्चर दिलेले आहे बघा. तर फादर फॅमिलीसाठी काय करतात आणि मदर फॅमिलीसाठी काय करते, त्यांच्या ऍक्टिव्हिटीज लिहायचे. जसं तुम्हाला एक एक्झाम्पल दिले की फादर works hard to earn living. Okay, father works hard to earn living. Father goes to office. Father helps in household work. Father helps me in my study, etc. Father gives me whatever I demand, whatever I want, etc. Motherचं पण सेम आहे. Mother goes to job. Mother keeps the house clean. Mother cooks for us. Mother washes our clothes. Okay, mother cares for care for ourselves, care for us. Mother helps me in my studies वगैरे वगैरे. तर असं ते लिहायचं आहे. नेक्स्ट आता पेज नंबर 18. पेज नंबर 18 बास्केट फुल ऑफ मूनलाइट. ओ मून गिव्ह मी मूनलाइट बास्केट फुल or 2 baskets full with seeds of moonlight. आता हा जो आपला कवी आहे त्याचं नाव आहे सुनील शर्मा, ट्रान्सलेटेड फ्रॉम डोंगरी. तर याच्यामध्ये हा एक जो बॉय आहे, हा जो एक लहान बॉय आहे, लहान मुलगा आहे, हा लहान मुलगा चंद्राला सांगतोय की ओ मून गिव्ह मी मूनलाइट. ओके. म्हणजे ओ मून हे चंद्रा तू मला एकतर भरपूर प्रकाश दे, बास्केट फुल. किती मूनलाइट पाहिजे मला? बास्केट फुल, एक बास्केट भरून, और 2 baskets फुल किंवा 2 बास्केट भरून, 2 टोपली भरून, एक टोपली भरून. म्हणजे मला भरपूर असा मूनलाइट दे. आणि त्याच्याबरोबर काय? विथ सीड्स ऑफ मूनलाइट. मला सीड्स पण पाहिजे. सीड्स म्हणजे काय? बिया, झाडांच्या बिया असतात ना.
तर मला बास्केट फुल और 2 बास्केट्स फुल सीड्स ऑफ मूनलाइट पण दे. म्हणजे मूनलाइट किंवा 2 बास्केट भरून मला सीड्स ऑफ मूनलाइट म्हणजे मूनलाइटच्या बिया दे, चंद्रप्रकाशाच्या बिया. ऍक्च्युली ह्या नसतात. आपण जे सगळं बघतोय हे काल्पनिक आहे, काल्पनिक आहे आणि एका लहान मुलाची ही एक निष्पाप अपेक्षा आहे, इनोसंट विश किंवा निष्पाप इच्छा आहे. त्याला काही कळत नाहीये की मूनलाइट म्हणजे काय वगैरे वगैरे. तो सगळं असं त्याच्या मनामधली इच्छा व्यक्त करतोय. ओके, पहिला स्टांजा संपला. पुढे, फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. काय म्हणतो या पुढे छोटं मूल काय म्हणते की मला सीड्स ऑफ मूनलाइट दे, म्हणजे चंद्रप्रकाशाच्या बिया दे. त्या घेऊन मी काय करणार, फ्रॉम द सिटी टू माय विलेज, सिटी पासून विलेज पर्यंत, शहरापासून गावापर्यंत, ऑन द साइड्स ऑफ पाथ, पाथच्या दोन्ही बाजूला. पाथ म्हणजे काय, रोड, रस्ता. म्हणजे सिटी पासून विलेज पर्यंत जो रोड आलेला आहे, जो रस्ता आलेला आहे, त्याच्या दोन्ही साइडला. ओके, ऑन द साइड्स ऑफ द पाथ, ऑन द साइड्स ऑफ द रोड मी काय करेन, आय वॉन्ट टू सो, SOW, सो म्हणजे काय, पेरणी करणे, SOW, सो आय वॉन्ट टू सो, मला पेरणी करायची. कशाची पेरणी करायची, मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. मला या छोट्या छोट्या चंद्रांची, चंद्रप्रकाशांचे जे बिया आहेत त्या बियांची पेरणी करायची, मला ते पेरायच्या. जसं रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडांच्या बिया पेरतात आणि मग रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं उगवतात, तशी या लहान मुलाची इच्छा आहे की त्याला रस्त्याच्या दोन्ही साइडला छोटे छोटे मून, स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट, छोटे छोटे चंद्रप्रकाशाचे किंवा चंद्राच्या बिया त्याला पेरायच्या आहेत. त्याची अशी इच्छा आहे की मग काय होईल, त्या चंद्राच्या बिया पेरल्यामुळे सगळीकडे चंद्र उगवतील दोन्ही बाजूने, आणि दोन्ही बाजूने चंद्र उगवले की चंद्राचा प्रकाशच प्रकाश. असं म्हणजे बघा किती निष्पाप आहे त्याचं मन, त्याला कळत नाहीये, निष्पापपणे तो सगळं मागतोय चंद्राकडे. ओके, सो स्मॉल स्मॉल मून ऑफ लाईट. आता तुझं कारण पण पुढे सांगतो तो. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक as my village is quite far. काय म्हणतोय पुढे, the whole village, the complete village goes to work, goes to city daily. आमचं संपूर्ण जे गाव आहे ते रोज शहराकडे जातं किंवा शहरात जातं. रोज आमचं गाव शहरात जातं कामासाठी, टू वर्क, काम करण्यासाठी. ओके, म्हणजे गावातली सगळी जी माणसं आहेत, तरुण माणसं आहेत, काम करणारी माणसं आहेत, ती रोज डेली एव्हरी डे शहरात जातात कामासाठी. इट बिकम्स डार्क, आणि मग अंधार होतो. ऑन इट्स वे बॅक, ऑन इट्स वे बॅक म्हणजे काय, परत येताना, परतीच्या मार्गावर अंधार होतो संध्याकाळी, रात्री. ऍज माय विलेज इज क्वाईट फार, कारण माझं गाव हे क्वाईट फार आहे. फार म्हणजे काय, डिस्टन्सवर आहे, अंतरावर आहे. म्हणजे शहरापासून माझं गाव लांब अंतरावर आहे. माय विलेज इज सो फार, माय विलेज इज सो फार फ्रॉम द सिटी. सो व्हेन villagers came back, it becomes dark on its way back. जेव्हा विलेजर्स परत येत असतात तेव्हा त्यांच्या परतीच्या मार्गावरती खूप अंधार होतो. ओके, पुढे, द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. आणि हा जो रूट आहे, हा रूट खूप टफ आहे. टफ आहे म्हणजे काय, म्हणजे खडतर आहे, डिफिकल्ट आहे, आणि त्याचप्रमाणे फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स म्हणजे सापांनी आणि विंचवांनी भरलेला आहे. स्कॉर्पियन्स म्हणजे विंचू, स्नेक्स म्हणजे साप. म्हणजे येताना जो रोड आहे तो रोड सापांनी आणि विंचूंनी काय झालाय, भरलेला आहे, टफ आहे, अवघड आहे, रात्री काही दिसत नाही. आणि अशा डार्क रोडवरून, अशा टफ रोडवरून, अशा स्कॉर्पियन आणि स्नेक्सने भरलेल्या रोडवरून सगळ्या विलेजर्सला, माझ्या फादरला रात्री गावाला रिटर्न यावं लागतं शहरापासून. पुढे काय म्हटलंय, नायदर बस नॉर कार्ट प्लाइज. ना बस गावाकडे येते ना कार्ट. कार्ट म्हणजे गाडी, कुठली गाडी, मग ती 4 व्हीलर असेल, बैलगाडी कुठली असेल. तर बस और कार्ट प्लाइज. प्लाइजचं मिनिंग बाजूला दिलेलं आहे, एकच वर्ड आहे, प्लाइज. ट्रॅव्हल्स रेग्युलरली ओव्हर अ रूट. मीन्स नायदर बस नॉर एनी कार्ट
ट्रॅव्हल्स टू माय विलेज, म्हणजे माझ्या गावाला ना रेग्युलरली बस ट्रॅव्हल करते ना रेग्युलरली कुठली गाडी ट्रॅव्हल करते. त्यामुळं येणाऱ्या लोकांना कुठली गाडी मिळेल बस मिळेल असं होत नाही, म्हणजे मिळतच नाही. मग त्यांना चालत यावं लागतं या अंधाऱ्या मार्गावरून. ज्या रात्री म्हणजे त्या मार्गावरती खूप अंधार असतो, त्या अंधारातून त्यांना चालत यावं लागतं, कारण तिकडे कुठली बस नाहीये, कार्ट नाहीये. When my father returns home, I am asleep. हे मूल काय म्हणतंय किंवा हा मुलगा काय म्हणतो, जेव्हा माझे फादर घरी रिटर्न येतात, आय एम अस्लीप. आय एम अस्लीप म्हणजे काय, मी झोपलेलो असतो, म्हणजे रात्री यायला त्यांना 12 वाजतात, 1 वाजतात, 2 वाजतात, तर मी झोपून गेलेलो असतो. ओके, त्यामुळे मला त्यांच्याशी बोलायला काही वेळ मिळत नाही, चान्स मिळत नाही. ओके, अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग वाईल आय एम स्लीपिंग. आणि ते अर्ली मॉर्निंगला जातात, म्हणजे सकाळी लवकर जातात. वाईल आय एम स्लीपिंग म्हणजे येतात तेव्हा पण आय एम स्लीपिंग, आणि अर्ली मॉर्निंग जेव्हा कामाला जातात तेव्हा पण आय एम स्लीपिंग, तेव्हाही मी झोपलेला असतो. म्हणजे दोन्ही वेळेला, येण्याच्या वेळेला आणि जाण्याच्या वेळेला दोघांचीही मीटिंग होऊ शकत नाही, भेट होऊ शकत नाही. ओके, आणि याचं कारण काय, तर याचं कारण रात्री उशिरा आहे, अंधारामध्ये. रात्रीचा अंधार, वडिलांचं घरी लेट येण्याचं रिझन काय आहे, तो डार्कनेस, तो अंधार. पुढे, सो ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन लोन. काय म्हणतोय बघा पुढे, ओ मून, ओ मून, अरे बाबा चंद्रा, तू मला बास्केट फुल म्हणजे बास्केट भरून मूनलाइट दे, लोन वर दे. लोन, LOAN, लोन. लोन म्हणजे काय, कर्ज. म्हणजे मला लोन म्हणून दे बाबा, कर्ज म्हणून दे. मग तू जर मला बिया दिल्यास, त्यातनं चंद्रप्रकाश आला की तुझा घेतलेला चंद्रप्रकाश मी परत करून टाकेल. ते किती निष्पापपणे सांगितलंय बघा. तो म्हणतोय की गिव्ह मी बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन लोन. लोन वर दे, कर्ज म्हणून दे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. जो हा डार्क रूट आहे, ROUTE, रूट म्हणजे काय, रोड, रस्ता किंवा मार्ग. आणि हा जो डार्क रूट आहे, हा अंधाराने भरलेला जो मार्ग आहे, तो मार्ग मला लाईट अप करायचा आहे. लाईट अप करायचा आहे म्हणजे काय, प्रकाशमान करायचा आहे. आय वॉन्ट टू लाईट अप द डार्क रोड. आय वॉन्ट टू लाईट अप द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. त्याच्यामुळे माझे फादर घरी लवकर येतील. जर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मी लाईट आणले तर त्या लाईटमुळे माझे फादर लवकर घरी येतील. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. आणि मला जो त्यांच्याकडनं काय ऐकायचंय, फेरी टेल्स ऐकायचे. फेरी टेल्स म्हणजे काय, गोष्टी, परीकथा, पर्यांच्या कथा. सो मला पण त्यांच्याकडनं पर्यांच्या कथा ऐकायच्या, त्यांच्याकडनं बेड टाइम स्टोरी ऐकायची इच्छा आहे. ओके, सो आय वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम माय फादर. The boy wants to hear stories and fairy tales from his father. Okay, so he wants moonlight. म्हणून त्याला moonlight हवा आहे. आणि लास्ट स्टांजा या पेजवरचा, ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. परत तेच म्हणतोय की ओ मून, हे चंद्रा, गिव्ह मी बास्केट फुल ऑफ मूनलाइट. मला बास्केट फुल ऑफ मूनलाइट दे, बास्केट भरून मूनलाइट दे. आय वॉन्ट टू सो सीड्स. मला काय करायचंय, सीड्स म्हणजे बिया पेरायच्या आहेत दोन्ही बाजूला, रस्त्याच्या दोन्ही बाजूला, की जेणेकरून मग चंद्र उगवतील, प्रकाश पडेल, भरपूर प्रकाश येईल, माझे वडील लवकर घरी येतील आणि मला त्यांच्याकडनं स्टोरीज ऐकायला मिळेल, त्यांच्याशी बोलायला मिळेल. म्हणजे हे सगळं जे आहे ते एकाच कारणासाठी चाललेलं आहे की फादर रिटर्न्स अर्ली. फादर should return early and I want to hear stories. The boy wants to hear stories from his father. Okay, so ही जी आहे कविता, पेज नंबर 18 वरची आपली जी कविता आहे, ती कविता इकडे संपली. सुनील शर्मा हे रायटर आहे. मला आशा आहे की तुम्हाला ही कविता समजली असेल. तशी कविता एकदम सोपी आहे, सिंपल आहे, त्याचा पर्पस फक्त लक्षात घ्या. ओके, आता पेज नंबर 18 आपलं कंप्लीट झालं, पोएम आपली कंप्लीट झाली. आता पेज नंबर 19, पेज नंबर 19 वर इंग्लिश वर्कशॉप आहे. ओके, इंग्लिश वर्कशॉप, पेज नंबर 19 वरचं इंग्लिश वर्कशॉप. इंग्लिश वर्कशॉप मध्ये काही ऍक्टिव्हिटीज आहेत. ऍक्टिव्हिटीज फर्स्ट काय आहे, ऍक्टिव्हिटीज फर्स्ट मध्ये कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द पोएम. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ पोएम.
फर्स्ट ऍक्टिव्हिटी, द चाइल्ड वॉन्ट्स टू सो स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम, बघा स्टँजा नंबर सेकंड मध्ये याचा आन्सर आहे, फ्रॉम द सिटी टू हिज विलेज. म्हणजे याचा आन्सर काय आहे ना, फ्रॉम सिटी टू माय विलेज लिहू नका, टू हिज विलेज लिहा. ओके, टू हिज विलेज किंवा बॉयज विलेज. ओके, असं त्याचा आन्सर लिहायचं, कम्प्लीट करायचं. सेकंड काय, अकॉर्डिंग टू द चाइल्ड द रूट ऑफ हिज विलेज इज टफ अँड फुल ऑफ. अकॉर्डिंग टू द विलेज, अकॉर्डिंग टू द चाइल्ड, चाइल्डच्या मते त्याचा गावाकडे येणारा जो रूट आहे, जो मार्ग आहे, तो कसा आहे, टफ आहे आणि फुल ऑफ. फुल ऑफ दिलाय बघा इथे, फुल ऑफ काय आहे, फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. ओके. सी, द चाइल्ड वॉन्ट्स अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन लोन. बास्केट फुल ऑफ मूनलाइट त्याला कसा हवाय, लोनवर हवाय, कर्जावरती हवाय. ओके, द चाइल्ड वॉन्ट्स टू लाइट द डार्क रूट सो दॅट हिज फादर रिटर्न्स अर्ली. सो दॅट हिज फादर रिटर्न्स अर्ली, हे त्याचा आन्सर आहे. ओके. ऍक्टिव्हिटी सेकंड, ऍक्टिव्हिटी सेकंड मध्ये काय, राईट डाऊन द डिस्क्रायबिंग वर्ड्स युज्ड फॉर द फॉलोइंग नाउन्स. डिस्क्रायबिंग वर्ड्स, आता मून्सला डिस्क्रायबिंग केलेले वर्ड कुठले आहेत, कोणते कोणते मून आहेत, तर स्मॉल स्मॉल मून्स हे डिस्क्रायबिंग वर्ड्स आहेत. ओके, रूट कुठला आहे, टफ रूट आहे. ओके, हा टफ रूट आहे. विलेज कुठलं आहे, फार विलेज. आणि मॉर्निंग बघा, मॉर्निंगचं पण तिकडे तुम्हाला दिलं असेल. या सगळ्या ऍक्टिव्हिटी आपण बघितलेल्या आहेत. ओके, तर बाकीच्या ऍक्टिव्हिटीज आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. थँक्यू. ओके, थर्ड ऍक्टिव्हिटी बघा. आता थर्ड ऍक्टिव्हिटी, the child in the poem wants to solve problems of his village. How can the child solve them with the following wishes? Answer in your notebook. आता म्हणजे इथं काय लिहायचंय की हा जो चाइल्ड आहे, जे लहान मूल आहे, या लहान मुलाला त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, त्याच्या गावाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. तर तो कसा सॉल्व्ह करू शकतो, त्याच्या प्रॉब्लेम्स किंवा त्याचे जे इच्छा आहेत, त्या इच्छा तो कशा पूर्ण करू शकतो. तर एक पॉइंट, दोन पॉइंट तुम्हाला दिलेले आहेत. आता गिव्ह मी मूनलाइट बास्केट फुल ऑफ मूनलाइट, बास्केट और टू बास्केट्स फुल विथ द सीड्स ऑफ मूनलाइट. मीन्स विथ द हेल्प ऑफ मूनलाइट द चाइल्ड कॅन सॉल्व. ओके, बिकॉज देर इज नो लाइट ऑन द रूट. रूट वरती लाईट नाहीये. अँड द चाइल्ड वॉन्ट्स टू the child wants moonlight or the child wants light on the roof so that villagers and his father returns early. Okay, villagers and father घरी येतील म्हणून त्याला moonlight हवाय. He wants moonlight, so he is requesting moon to give me moonlight. He wants light to light up the roots that comes from city to his village. Okay, next time, I want to light the dark root, etc. Means he wants to light up dark root, or he wants to light up dark root so that his father returns early. Villagers returns early because the root is tough, the root is full of darkness. Root हा darkness ने भरलेला आहे. The root is full of snakes and scorpions. स्नेक्स आणि स्कॉर्पियन्स ने भरलेला आहे. सो ही वॉन्ट्स टू लाईट अप, म्हणून त्याला तो रूट काय करायचा आहे, लाईट अप करायचा आहे, तिकडे प्रकाश आणायचा आहे. असं तुम्हाला ते वहीत लिहायचं आहे. ओके. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी, ऍक्टिव्हिटी 4, पिक अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट प्रूव्स द फॉलोइंग. प्रूव्ह करणार आहे म्हणजे आता इकडे ज्या तुम्हाला लाईन्स दिल्या आहेत, त्या लाईन्स प्रूव्ह करणाऱ्या लाईन्स कवितेमधल्या कोणत्या आहेत, म्हणजे त्याला प्रूफ काय आहे, पुरावा कोणती लाईन आहे, तर ती लाईन लिहायची. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इकडे दिलेलं आहे, ए, फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क. फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क. वडील घरी उशिरा पोहोचतात. ही दाखवणारी लाईन कोणती आहे, ही दाखवणारी लाईन आहे, वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. या लाईन्स मुळे काय कळतं, फादर रिटर्न्स होम लेट, फादर घरी लेट येतात. दुसरी लाईन, ईगर टू हिअर फेअरी टेल्स फ्रॉम हिज फादर. फादर कडून फेअरी टेल्स ऐकायला तो खूप उत्सुक आहे. बरोबर आहे. मग ही लाईन दाखवणार, म्हणजे हे दाखवणारी लाईन कोणती आहे,
ओके, ही दाखवणारी लाईन आहे माय फादर अस्लीप. ओके, आय टू वॉन्ट टू हिअर फेअरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. आय टू वॉन्ट टू हिअर फेअरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. ही दाखवणारी ही लाईन आहे. ओके, अँड थर्ड, remove the darkness and bring light among the darker paths. Remove the darkness. I want to remove the darkness. मला darkness remove करायचा आहे आणि मला light आणायचा आहे darker path वर. तर ही दाखवलेली लाईन कोणती आहे? शेवटची म्हणली तरी चालेल की I want to sow seeds of moon on the sides of the path. I want to sow seeds of moon on the sides of the path means I want to remove darkness and bring light among the darker paths. म्हणजे मला या रस्त्यावरून डार्कनेस रिमूव्ह करायचा आहे आणि मला या अंधाऱ्या रस्त्यांवरती लाईट आणायचा आहे. ही दाखवणारी ही शेवटची लाईन आहे. ओके, ऍक्टिव्हिटी 4 इकडे संपली. ऍक्टिव्हिटी 5 मध्ये काय बघा, राईट ऍज मेनी वर्ड्स ऍज यू कॅन फुल ऍज अ सफिक्स. म्हणजे फुल हे सफिक्स असलं पाहिजे. ओके, तसं एक एक्झाम्पल दिलं बघा, बास्केट फुल, बकेट फुल, हँड फुल. ओके, देन अजून काय म्हणू शकता तुम्ही, बास्केट फुल, हँड फुल, बकेट फुल. ओके, पॉकेट फुल, पॉकेट फुल, बॅग फुल, असे काही वर्ड्स तुम्हाला लिहायचे. पुढे जाऊ. ऍक्टिव्हिटी 6, पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ अलिटरेशन अँड रिपिटेशन फ्रॉम द पोएम. अलिटरेशन आणि रिपिटेशन. अलिटरेशन तुम्हाला माहिती आहे, ज्या लाईन मध्ये पर्टिक्युलर वर्ड्स मध्ये एखादा अल्फाबेटचा साऊंड, एखाद्या टिपिकल लेटरचा साऊंड रिपीट होतो, एखादं टिपिकल लेटर रिपीट होतं, म्हणजे अक्षर आणि अक्षराचा साऊंड रिपीट होतो, तिथे अलिटरेशन असतं. आता अशा लाईन्स कोणत्या आहेत तर बघा, ओ मून गिव्ह मी मूनलाइट बास्केट फुल और 2 baskets full. बास्केट फुल और 2 baskets full म्हणजे इथं साऊंड ऑफ बी इज रिपीटेड म्हणून ही लाईन आहे अलिटरेशन ची लाईन. बास्केट फुल और 2 baskets full विथ द सीड्स ऑफ मूनलाइट. ओके, आता रिपिटेशन ची लाईन कोणती आहे बघा, रिपिटेशन ची लाईन आहे आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. ओके, नाव ऍक्टिव्हिटी 6 बघा. ऍक्टिव्हिटी 6 मध्ये काय आहे, पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ अलिटरेशन अँड रिपिटेशन फ्रॉम द पोएम. अलिटरेशन तुम्हाला माहिती आहे की एक पर्टिक्युलर अल्फाबेटचा किंवा लेटरचा साऊंड रिपीट होतो, म्हणजे एस चा साऊंड किंवा बी चा साऊंड किंवा डी चा साऊंड किंवा एफ चा साऊंड. हा साऊंड ज्या लाईन मध्ये रिपीट होतो, परत परत येतो, ती लाईन अलिटरेशनची लाईन असते. अलिटरेशन फिगर ऑफ स्पीचचं नाव आहे तुम्हाला माहिती आहे. मग तशी लाईन पोएम मध्ये कुठे आली आहे तर फर्स्ट स्टँजा मध्ये आहे बघा की ओ मून गिव्ह मी मूनलाइट बास्केट फुल और 2 baskets full. बास्केट फुल और 2 baskets full याच्यामध्ये बी चा साऊंड रिपीट झालाय. बी हे अक्षर परत परत आलंय, 2 वेळा आलंय, त्याचा साऊंड पण रिपीट झालाय म्हणून ही लाईन आहे अलिटरेशन ची लाईन. ओके, बास्केट फुल और 2 baskets full विथ द सीड्स ऑफ मूनलाइट. सो ही लाईन एक्झाम्पल आहे अलिटरेशन. त्याच्यानंतर कुठलं घ्यायचंय, रिपिटेशन. आता रिपिटेशन म्हणजे काय, एखादा वर्ड, फुल वर्ड रिपीट आलेला असतो, म्हणजे परत परत एखादा शब्द, अक्षर नाही, एखादा शब्द रिपीट आलेला असतो, अशी लाईन शोधायची.